नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आता आपण दर्शन घेणार आहोत गिरगावच्या राजाचं। चला तर मग जाऊया गिरगावच्या राजाचा आशीर्वाद घ्यायला। विद्या आणि 64 कला यांचा अधिपती असणारा गणपती आणि गिरगाव म्हणजे संस्कृतीचं माहेरघर। दरवर्षी ही परंपराच आहे आपली की आपण नित्यनेमानं दरवर्षी न चुकता गिरगावच्या राजाचं दर्शन घ्यायला जात असतो। त्याच गिरगावच्या राजाबद्दल सगळ्यांनी ऐकलेलं असतं। नवसाला पावणारा, आपल्या मनातील श्रद्धा जागवणारा असा गिरगावचा राजा। त्या संदर्भात आपण आलेलो आहोत गिरगावच्या राजाच्या मंडपात। जाणून घ्या त्याबद्दल प्रकाश कनवजे हे अध्यक्ष आहेत। तर मला जाणून घ्यायचं आहे की ही जी मूर्ती आहे, पर्यावरणाचा राजा आपण म्हणत असतो, तर तुमच्या मंडळाबद्दल, या मूर्तीबद्दल काय सांगाल? आमचे 1928ला ह्या गणपतीची स्थापना झाली। 1982पासून आपण ही मूर्ती मोठी बनवायला सुरुवात केली। मूर्तिकार राजन पाटकर असून हे 4थ्या पिढीतले राजन पाटकर मूर्तिकार आहेत। हा जो गिरगावचा राजा हे आम्हाला टाईम्सने सर्वप्रथम नाव दिलं की गिरगावचा राजा त्यांनी संबोधलं केलं मीडियाने, टाइम्स ऑफ इंडियाच्या। त्याच्यानंतर आजपर्यंत आपल्या गणेशाचं म्हणजे गिरगावचा राजा गणपतीचं स्वरूप एवढं बदलत गेलं की आज मन की बातमधून पण मोदीजींनी याची प्रशंसा केली। आणि आजही आपण ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे सुंदर मूर्ती आणि सुबह अशी देखणी मूर्ती हे लोकांना, भाविकांना माहिती आहे। म्हणून भाविक तीच मूर्ती आम्ही तीच ठेवतो। फक्त गिरगावचा राजा फेटा म्हणून ओळखला जातो, फेटेदारी हा गणपती आहे। आणि दरबार भरवला, हा गिरगावचा राजा दरबार बसलेला आहे। यावर्षीचा कॉन्सेप्ट आम्ही हा पूर्ण दरबार बनवला। गेल्या वर्षी आपण हा शिवराज्यापेक्षा दाखवलं होतं। आम्हाला गेल्या वर्षीचं बक्षीस यावर्षी आता 8 दिवसापूर्वी आम्हाला CM साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं की उत्कृष्ट मूर्ती आणि देखाव्याबद्दल। मी बक्षिसासाठी नाही, पण लोकांचं एक भाविक भक्तांना खुश करण्यासाठी आम्ही हा सगळं कॉन्सेप्ट करत होतो। देखावा, मूर्ती तर आहेच आमची सुंदर, आणि आम्ही हा देखावा काही ना काही कधी एक सगळं नित्यनेमाने म्हणजे दरवर्षी एक वेगळी कलाकृती दाखवत असतो। प्रामुख्याने बघायला गेलं हा शाडूच्या मातीचा मूर्ती असून 25 फुटी मूर्ती विसर्जन करताना हानी पोचत नाहीत पर्यावरणाच्या। हे पर्यावरणपूरक अशी मूर्ती आहे। मूर्तीचं वैशिष्ट्य आणि आमचे मेन म्हणजे सर्व कार्यकर्ते एकजुटीने आमची एक कमिटी आहे। त्या कमिटी आम्ही सर्व डिसिजन घेतो आणि आमचे प्रत्येक म्हणजे गणपती यायच्या आधीपासून 3-4 महिने मिटिंगी चालू असतात, काय करायचं कसं नाही हे प्रत्येक आम्ही आमची कमिटी ठराव पास करत असतो। आणि वैशिष्ट्य म्हणजे आमचे सर्व कार्यकर्ते गणपतीच्या नंतरही आणि गणपती आधी पण आमचे मेडिकल कॅम्प वगैरे, आमचं मुलांचं दत्तक योजना आहे, आधार संस्था आहे, गणपतीच्या मंडळातर्फे एक आधार संस्था आहे जुनी, ती दत्तक मुलांची योजना आहे। आणि आम्ही पण आमच्या गणपती गिरगावच्या मंडळातर्फे त्यांना लहान मुलांना वह्या पुस्तक वाटतो। जास्त करून मेडिकल कामावर आमचा भर असतो आणि आम्ही 1-2-4 महिन्यांनी आमचे 2-2 महिन्यांनी आमचे 2-3 कार्यक्रम सतत होत असे। म्हणजे गिरगावचा राजा कुठेतरी काहीतरी सतत वर्षभर काही ना काही करत असतो। हे मला प्रामुख्याने आपल्याला भक्तांसमोर, लोकांसमोर हा तुम्ही विचारलं म्हणून मी हे सांगू इच्छितो। म्हणूनच मी म्हणतो गिरगावचा राजा हा आम्ही मीडिया पण पोचतो, तुम्ही लोक येता म्हणून आम्ही मीडिया पण आज आमचंही चांगलं नावलौकिक आहे गिरगावचा राजा। आणि आम्हाला माहिती आहे इथे रोजचे मला वाटते 40,000 लोक येऊन भावी भक्त दर्शन घेतात आणि त्यांच्या मुखात असतं की गिरगावचा राजा एक मस्त गणपती आमच्या गिरगावचा आशीर्वाद देतो। त्याचं सुंदर रूप लोक बघत असतात आणि त्याचा एक आशीर्वाद म्हणून ते त्या दृष्टीने बघतात त्यांना। आणि नवसाला पावणारा गणपती आहे। आता नवसाला पावतो, किती जण काय येऊन देतात, आम्ही काय त्याकडे लक्ष देत नाही, परंतु आम्हाला माहिती आहे कुठेतरी काहीतरी भक्तांची इच्छा पूर्ण करा। गिरगावचा राजा हा गणपती आमचा आहे आणि लोकांपर्यंत त्याचं होत जातं। महाराष्ट्राच्या बाहेरही आमच्या गिरगावचं नाव लौकिक आहे। मी म्हटलं मगाशी की मन की बातमधून मोदीजींनी नाव दिलं, कोणी काय उगीच नाव देत नाही, CMनी पण त्याचा सन्मान केला आहे। आज काही ना काही असंच आमचं कार्य असंच लोकांपर्यंत पोचू दे। हा गणपतीचं नाव अजून भविष्यात चांगलं उज्ज्वल येणारं आता आमचं शतक महोत्सवी आहे। यावर्षीचं 97 वर्ष आहे आणि येणारं 3 वर्षांनी 100 म्हणजे शतक वर्षाकडे आम्ही वाटचाल करू। त्यावेळेला तुम्ही तर सदैव नेहमीच दरवर्षी येत असतात। आमची जी मुलाखत आहे ती तुम्ही लोकांपर्यंत पोचवता, आम्ही खरोखर तुमचा पण आभार मानतो। आणि असाच आमचा मेसेज लोकांपर्यंत संदेश जाऊ दे एवढं मी सांगू इच्छितो। मंडळाचे
सचिव मंडळाचे कार्यवाह गणेश लिंगायत आता आपल्या संवाद साधत आहेत. गणेश, दरवर्षीप्रमाणे आम्हीसुद्धा आज इथे आलेलो आहोत दर्शनाला, तर यावर्षीचं वेगळेपण असं काय सांगशील? जसं अध्यक्षांनी सांगितलं की मोदीजींनी एक मोठी जबाबदारी आमच्यावर टाकली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं एवढं सोपं नाही आहे, कारण का गेले सातत्याने 97 वर्ष एवढी मोठी शाडू मातीची मूर्ती करणं आणि त्याचं सुखरूप विसर्जन करणं आणि त्याचबरोबर समाजाला एक वेगळा संदेश देणं की पर्यावरणाला हानी पोचवू नये, पर्यावरण वाचवलं पाहिजे. म्हणजे आपण कित्येक वर्ष हे मेसेज देतो आहे लोकांना, झाडे लावा, झाडे जगवा, हे करा ते करा, पण याच्यावर ठोस पाऊल उचललं पाहिजे असं एक मंडळाचा एक विचार होता. आणि त्याच्यातूनच यावर्षी आम्ही हे पुन्हा एकदा झाडे लावा झाडे जगवावर आलो आणि यातून बीज मोदक अशी एक संकल्पना आली. तुम्ही बघत असाल की बाप्पाच्या हातामध्ये मोदक आहे. आपल्या बाप्पाच्या हातामध्ये मोदक असा नसायचा. फर्स्ट टाईम आपण बाप्पाच्या हातामध्ये मोदक दिला आहे. हा मातीचा मोदक आपण केला आहे आणि या मातीच्या मोदकाच्या आतमध्ये एक बी आहे. मग ते वडाचं असू शकतं, त्याच्यानंतर कडुलिंब आहे, त्यानंतर लिंब आहेत, त्याच्यानंतर मोठी मोठी जी वृक्ष असतात, हां, अशी सगळी बी याच्यामध्ये आपण एक 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 अशी पेरलेली आहेत. आणि आपण समाजाला एक मेसेज देतो आहे. 5 लाख मोदकांचा वाटप करण्याचा संकल्प आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ अर्धा संकल्प पूर्ण केलेला आहे. म्हणजे 2.5 लाख लोक येऊन गेलेली आहेत. म्हणजे मोदक घेऊन गेले, त्याच्यापेक्षा जास्त माणसं येऊन गेलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं काय आहे की हे मोदक सरसकट सर्वांना वाटत नाही आहोत. म्हणजे तुम्ही आत्ता एवढ्या वेळ इथे उभे आहात, पण आपण असं पकडून देत नाही की अरे घ्या असं नाही आहे. जे कोणी भक्त येत आहेत, आपण सगळीकडे बॅनर लावलेले आहेत, बाहेर पण लिहिलेलं आहे, ज्या भक्तांना खरोखरे मोदक लावायचे असतील फक्त त्यांनाच आपण हे मोदक देतो आहे. कारण का ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण का एक जीव आहे याच्यामध्ये, म्हणजे झाड हे एक जीवनच आहे, एक जीव आहे आणि त्याचं संगोपन करणं ज्याच्यामध्ये ती हिंमत असेल फक्त त्यालाच आपण ते देतो आहे. ह्या लावण्याची एक विधी पण आपण त्यांना सांगतो आहे की सुरुवातीला एका छोट्याशा भांड्यामध्ये ते प्लॉटिंग करा, ते झाड लावा, ते जसं मोठं होईल त्यानंतर तुम्ही एका मोठ्या रासायनिक गॅलन जे येतात किंवा पाण्याची मोठी पिंप जी पाणी भरण्यासाठी वापरतात त्याच्यामध्ये ते हे झाड त्यांना शिफ्ट करा. ते झाड आपापलं जीवन तसं मोठं होईल, ते जगत जाईल, जसं जसं मोठं होईल ते वृक्ष फुलत जाईल. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जिथे आपण ते झाड उभं करू, जिथे ते ड्रम उभं करू, ती जागा समजा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर लागणार असेल किंवा काही खड्डा खणायचा असेल किंवा माझी कार पार्क करायची असेल तर अशा वेळेला ते झाड तोडायची गरज लागणार नाही. तुम्हाला ते फक्त जो पिंप आहे ते बाजूला केलं तर तुमची ती जागा रिकामी होईल, ते वृक्ष पण वाढेल आणि आपल्याला जागेचा पण फायदा होईल. असा एक छोटासा मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हेच आहे की म्हणजे बघा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा उत्सवाची सुरुवात केली आणि त्याच्यामागे एक वेगळी संकल्पना होती. म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशांविरुद्ध ती मोहीम होती. नंतरच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलं. तर आता अशी वेळ आली आहे की ग्लोबल वॉर्मिंग हा त्याच्यातला खूप मोठा विषय आहे आणि त्याच संदर्भात वेगवेगळी मंडळं काम करत आहेत. तसंच आमचं हे छोटंसं मंडळ एक छोटासा प्रयत्न करते. म्हणजे बघा, संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, आणि या बीज मोदक प्रसादाच्या वाटपातनं आपल्याला तोच संदेश पुन्हा एकदा मिळतोय. शतक महोत्सवी वर्ष जवळ येत चाललेलं आहे. आपण आपल्याकडून शुभेच्छा देऊया आणि बाप्पाचे आशीर्वाद आपण सुद्धा घेऊया आणि बाप्पा आम्हाला चांगली बुद्धी देव, सर्वांना चांगलं आरोग्य देव ही प्रार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हो, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.